मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते, परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथी दाण्यांचे सेवन केले जाते. मेथी दाणे ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथी दाण्यांमध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृत समान आहेत. एक चमचा मेथी दाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटिस आणि सायटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे 1 ग्राम मेथी दाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर 2-3 वेळा घेतल्याने लाभ होतो. 2. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कपड्याने पुसा. कोंडा दूर होईल. 3. मेथी दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळूहळू केस गळणे बंद होईल. 4. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्राम मेथीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने वातरोग दूर होतात. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गूळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल. 5. मेथी दाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड 2 पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेहांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. 6. अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यासोबत घ्यावे. थोडेसे मेथी दाणे सकाळ संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते. 7. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चावून खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल. 8. मेथी दाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल. 9. मेथी दाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलन राहण्यास मदत होते. दररोज 3 ग्रॅम मेथी दाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.